ग्रामोन्नती प्रतिष्ठान, नागपूर शेतकरी कष्टकरी महासंघ विदर्भ आणि विवेकानंद सेवा मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट कन्हाड यांच्या संयुक्त विद्यमाने कन्हाड येथे ज्येष्ठ आणि वयोवृद्ध नागरिकांसाठी विशेष निशुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराचा 39 ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतलाय। ग्रामोन्नती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव यांनी 26 जानेवारी 2025 रोजी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वितरण कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली होती। त्यानुसार शुक्रवारी दिनांक 21 मार्च 2025 रोजी शिवरत्न जनसेवा कार्यालयात हे आरोग्य शिबिर पार पडले। प्रख्यात प्राकृतिक चिकित्सक डॉक्टर विजेता आणि त्यांच्या चमूने या शिबिरात उपस्थित राहून 39 ज्येष्ठ नागरिकांची सखोल आरोग्य तपासणी केली। यामध्ये रक्तदाब, मधुमेह, नाडी तपासणी याचा समावेश होता। तपासणीच्या निष्कर्षानुसार गरजू नागरिकांना आवश्यक औषधांचं मोफत वितरण करण्यात आलं। विशेष म्हणजे या शिबिरात सहभागी होणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या घरातून ऑटो रिक्षाने आणण्यापासून ते पुन्हा त्यांच्या घरी सुखरूप सोडण्यापर्यंतची संपूर्ण व्यवस्था संस्थेच्या वतीने करण्यात आली। तसेच तपासणी झाल्यानंतर सर्व लाभार्थ्यांना नाश्ता आणि चहा देऊन त्यांची विशेष काळजी घेण्यात आली। या आरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनामध्ये माजी खासदार प्रकाश जाधव, दिलीप राईकवार, सचिन साळवी, रुपेश सातपुते, पुरुषोत्तम येनेकर, हबीब शेख, गोविंद जुंघरे, संतोष गिरी, राजू गणोरकर, प्रशांत येलकर यांसह संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्यांनी मोठ्या प्रमाणावर योगदान दिले। ग्रामोन्नती प्रतिष्ठान, शेतकरी कष्टकरी महासंघ आणि विवेकानंद सेवा मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी आणि उपचारांचा लाभ मिळालाय। भविष्यात अशाच सामाजिक आणि आरोग्यविषयक सेवा अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प संस्थेने केलाय। गरजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता ऋषभ बावणकर, कन्हाड, नागपूर। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।